नमस्कार, मी परमदास जाधव. आज शुक्रवार 13 मार्च 2026. शेतकऱ्यांसाठी बातमी. PM मोदींनी आज आसामच्या गुवाहाटीतून PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी केला. 9,23,00,000 शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट 2,000 रुपये मिळाले. तर आजचा हवामान अंदाज. आज महाराष्ट्रात तापमान 34° इतकं होतं, तर उष्णता कायम. भारताकडे फक्त 2 दिवसाचा LPG साठा शिल्लक आहे. शिक्षणाची बातमी. PM मोदींनी आज नेक्स्ट समरीमध्ये सांगितले, भारत विकास भारतच्या दिशेने ऐतिहासिक प्रवासात आहे. शेअर बाजार. सेन्सेक्स हा 76,034 ते 829 अंकांनी घसरला. निफ्टी 23,639 ते 227 अंकांनी खाली. तर रुपयाची किंमत ही 92 रुपये इतकी झाली. डॉलरची किंमत ही 92 रुपये इतकी झाली. हा ऐतिहासिक नीचांक मानला जातोय. सोने 1,62,210 तर चांदी 2,94,000 प्रति किलो इतका झाला. तर पेट्रोल डिझेल मुंबईमध्ये 103 तर कोलकाता 105, चेन्नई 101. तर सरकारने सांगितले, LPG संकट आहे, पण इंधनाची कमतरता नाही, काळजी घेऊ नका. क्रिकेट. IPL 2026 सुरू होण्याआधी RCBचे माजी कर्णधार अनिल कुंबले म्हणाले, कोणत्याही संघात सलग 2 वेळा IPL जिंकणे कठीण आहे. सरकारी योजना. संसदेत आज विरोधकांनी LPG संकटावर मोठे आंदोलन केले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी संसद परिसरात दिनदर्शक केले. सरकारने सांगितले, काही LPG द्वारे सोडले जाणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटला दिलासा. आरोग्याची बातमी. उन्हाळा खूप आहे, तर ताक, लिंबू सरबत घ्या. रोजगाराची बातमी. PM मोदींनी आज 10,000 इलेक्ट्रिक बस तर 116 शहरांमध्ये जाहीर केल्या. तर हजारो नोकऱ्या येणार. AI आणि टेक्नॉलॉजी. आंतरराष्ट्रीय बातमी. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी बोलले. शांतता, स्थिरता आणि BRICS सहकार्यावर चर्चा. होर्मुझ समुद्राची अशांतता सुरू. भारत शांततेसाठी प्रयत्नशील. इथेच संपवतोय.